क्षणोक्षण हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार. परमात्म्याला विनंती करतोय की त्यांची इच्छा पूर्णत्वाला जायला पाहिजे म्हणून देवा 2 तास थांब, नंतर अशी ढगफुटी कर. आम्ही बिन पेट्रोल लांब ना गावा बिडायला पाहिजे, पेट्रोल नको लागायला. पण आनंद आहे, पाऊस येत नव्हता आला, त्याची खूप गरज आहे. आज जेवढं कीर्तन गरजेचं मायबाप तेवढं पाऊसही गरजेचं आहे. कारण आपलं उठणं बसणं त्याच्यावर आहे. आपण काय करणार शेतकरी माणसं? कोणाचं मटेरियल दिलं गेलंय, कोणाचं खत दिलं गेलंय. काही दुर्भागी माणसं ठरली की त्यांची मक्यांची डबल लावणी करण्यात येते. खरं तर गंमत अशी की स्वतःजवळ पैसा असला की माणूस काही करू शकतो, पण शेतकऱ्याचा जमाना असा आहे, शेतकऱ्याचं आयुष्य असं आहे. पुढच्या पोराला बिस्किट खाऊ घालणार नाही, पण घरामध्ये व्याजाचे पैसे भरून तो खत भरून ठेवतो. कधीतरी स्वतःची पत्नी स्वतःवरती रुसली ना तर तिला साडी घेणार नाही, पण 2-2 महिने अगोदर बियाण्यासाठी पैशांची सर्व व्यवस्था लावून ठेवतो. पण दादा, विचार करण्यासारखा प्रश्न हा, निसर्ग जर कोपला ना, इतकी दुरावस्था होऊन जाते शेतकऱ्याची. फक्त हे तत्व एकच आहे, जो खरोखर शेती करतो आणि शेतीसाठी जो स्वतः भांडवल उभं करतो ना, त्याच्यासाठी एकच सूत्र आहे, ज्याचं जडतं ना महाराज त्याला कळतं. जेव्हा पाऊस येत नाही आणि भर पावसाची वाट पाहताना आपण दुपारी जेव्हा शेतात आऊत हाकलतो तर वरुण राजाला प्रार्थना करतो, अरे कोणत्या जन्माचा बदला घेतोय. पण अनेक लहरी एकचदा त्याने शेर जरी पाडला तरी शेतकऱ्याला आत्मविश्वास येऊन जातो की नाही हो, तो येईल, तो वाचवेल, तो येईल आणि तो वाचवेल. त्याचं नाव पांडुरंग आहे. आणि पांडुरंगाच्या चरणी आज जिजाबाईंसाठी ही जी सेवा आहे, या सेवेसाठी निवडलेला अभंग, विश्वाला आधाराची गवसणी घालणारे अतिशय संत मांडेआडीमध्ये ज्यांचा आज गजर ज्ञानोबा तुकोबांच्या नावानं अख्खा महाराष्ट्र दुमदुमतोय, त्या तुकोबांच्या पंचमेध गाथ्यातला अभंग आहे. सज्जन मायबाप हो, इतका सुंदर अभंग आहे. हा अभंग अज्ञानाला कळेल, विद्वानाला कळेल, बुद्धिवाद्याला कळेल. ज्याला काहीच समजत नाही त्याला या अभंगातलं पहिलं चरण कळतं बरं का. क्षणोक्षणी हाची करावा विचार. विचार करण्यासाठी बुद्धीचं कौशल्य पाहिजे. ज्याला बुद्धी दिली आहे ना, त्याला विचार करण्याची घटिका दिली आहे. काही बिन विचार ना कदा बी बोलतस, कदा बी बोलतस, कुठेही जा तुम्ही. काही माणसांना नरदेह भेटला, पण नरदेहाचं तत्व कळालं नाही. मग हे तत्व कळावं म्हणून जगद्गुरु तुकोबरायांनी पंचमेध गाथ्यात या अभंगाची समय सूचकता देताना मानवी देहाला निर्देश केला की अरे 5 फूट 6 इंच गोरान गोमटा असा नरदेह घेतल्यानंतर अरे न जाणे तुझं आयुष्य केव्हा खतम होईल, केव्हा संपेल सांगता येणार नाही. म्हणून एकच कर, क्षणोक्षणी हाची करावा विचार. पण विचार काय कर, तरावया पार भवसिंधू. भवसिंधू म्हणजे काय हो? दुःखाच्या पलीकडे जाणं, सुखाची आस घेणं. भवसिंधू म्हणजे काय? फक्त त्याला एकच शब्द आहे, दुःखाच्या पलीकडे जाणं. पण दादा, आपण ज्या संसारात सुखाची अपेक्षा करतोय ना, या संसाराचं नाव बदललं, याचं नाव दुःख आहे. या दुःखरूपी संसार, दुःखाचं नाव फक्त संसार ठेवलं. ऐका ना, अनेक बाया सुगरीन आहेत, अनेक माणसं विद्वान आहेत. कारल्याची भाजी दूध टाकून करा का साखर टाकून करा, ती तिचा स्वभाव सोडत नाही, ती तिचा स्वभाव धरूनच बसते. तसा हा संसार कितीही आनंदाने करा का कितीही दुःखाने करा, तुम्ही 20 लाखाच्या गाडीत फिरा का 50 लाखाच्या बंगल्यात राहा, पण शेवटी हा दुःखच देतो, हा सुख नांदू देत नाही. दुःख भांडवडी आहे हा संसार. पण एवढ्या लांबून आल्यानंतर फक्त एकच मागणं, ज्या वेळेस सुंदर पखवाज वाजवतील, गायन करतील, मन सोक्त टाळी वाजा. कारण आम्ही बिन जेवणना लटकेले जाते. कारण आम्हाला चिंता एकच आहे, फक्त कार्यक्रम सुखरूप पार पडला पाहिजे. जेवण हे आपल्या हाताचं आहे, पण पाऊस पडला तर सर्व. मग याच्यासाठी दुःख बांधावडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, सुख नाही जे हो. नामा म्हणे येथे काही नसे बरे, क्षणाचे सर्व खरे. क्षणभराचं सुख आहे, पण या क्षणभराचं सुखासाठी काय पडलो आपण, काय धावपळ केली महाराज.
नाना तऱ्हेचा सर्व हट्टहास केला. पण एक लक्षात ठेवा, नरदेह किती सुंदर राहू द्या, संसार किती सुंदर राहू द्या, पण यम नावाची घटिका आपल्या पाठीशी अशी लटकलेली आहे की ती आपल्याला पावलो पावली सांगते, उतू नको मातू नको, एक दिवस तू माझ्या दारी येणार आहे, माझ्या दारी येणार आहे. आणि माझ्या दारी तूच नाही, भले भले आले, आणि त्या भल्या भल्यांच्या सहित तुला दाखला देतो. नाशिवंत देह जाणार सकड आयुष्य खातो काळ, सावधान. काळ हा कोणाला सोडत नाही, यमाला कोणाची कीव येत नाही, यम कोणाची रिश्वत घेत नाही. पण हाच यम आपल्या दारी दरवाजा ठोकत नाही तोपर्यंत संधीचं सोनं करा, काय करा. नरदेह भेटला तर क्षणोक्षणी हाची करावा विचार. तरावया पार भव सिंधू, काय करा. मानवी नरदेह भेटला ना, मग एकच काम करा, संत समागमी धरावी आवडी आणि करावी तातडी परमार्थाची. संत समागमी धरावी आवडी. साधू बद्दल वारकऱ्यांबद्दल जिव्हाळा पाहिजे, प्रेम पाहिजे. असे अनेक लोक आहेत, वैभव असलं, संपत्ती असली, 2 पैसा किंवा बँक बॅलन्स असला की बरीचशी माणसं वारकऱ्यांना नावं ठेवतात. पण एक लक्षात ठेवा, आम्ही असे 1000 पैसेवाले पाहिलेत, 1000 श्रीमंत पाहिलेत की त्यांना गल्लीत न गेलं तर कोणी रामराम घालत नाही. पण आमच्या वारकऱ्याच्या खांद्यावर फक्त 50 रुपयाचं उपरणं जरी असलं ना, तरी लाख लोक त्याला रामराम घालतात. का रामराम घालतात? आम्ही ज्ञानोबराय तुकोबरांचे अनुयायी आहोत. आमच्या बापाने गलीत भीक मागितलेली आहे, मधुकरी मागितलेली आहे, आणि आमच्या बापाने अनेक अनेक संघर्षांना तोंड दिलंय. तो संघर्ष त्यांनी सहन केला आणि आम्हाला दिलेला आशीर्वादाने आम्हाला लोक मानतात. म्हणून या नरद्याचं एकच करा, संत समागमी धरावी आवडी आणि करावी तातडी परमार्थाची. काही मंडळी विद्वान असतात, बुद्धिवान असतात, ते म्हणतात महाराज आम्ही कुठं संतांना पाहून, कुठं संतांच्या मांड्याडीत बसू. तुम्हाला सांगू का दादा, संत सहज भेटत नाही. असेल पूर्वजांची पुण्याई तोची मुखी गाई. पूर्वजांच्या पुण्याशिवाय संतांची भेट होत नाही. पूर्वजांच्या पुण्याशिवाय सप्ताची पंगत भेटत नाही. पूर्वजांच्या पुण्याशिवाय कीर्तनकाराला सेवा देता येत नाही. असे अनेक लोक पाहिले मी, हातमा मुंद्या, गयामा चैन, शर्ट सोना न करतीन, पण कुत्र त्याच नगर पायरी चढत नाही. आणि त्या सांगतात या रिकामा कामे आमले जमतत नाही. अरे तुमनं पुण्य नाही ना, इथं पाहिजे ना बौद्ध सुकृताची जोडी, बौद्ध सुकृताची जोडी राम, बौद्ध सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. बहुत सुकृताची जोडी पदरी असली का आपल्या दारी, आपल्या घरी भजन, प्रवचन, कीर्तन, वारकरी, टाडकरी, माडकरी येतात. ते वैभव पाहून येत नाही. तुका म्हणे होता ठेवा तोया भाव सापडला, आणि तो तोया भाव ठेवा आज या जिजाबाईंच्या आणि राघोबाबांच्या नशिबी होता. आणि तो ठेवा आज सुनबाई असेल, मुलगा असेल, मुली असतील, या गोकुळासारख्या कुटुंबात त्या माईमाऊलीनं सर्वांना जतन केलं, सर्वांना लहानाचं मोठं केलं, सर्वांना आपलंसं केलं. मग आपलंसं करत असताना त्यांनी जसं जीवनाचा मार्ग आपल्याला दावून दिला ना साधू संतांसारखा, तोच मार्ग शोधताना एकच करा, संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. काही माणसं म्हणतात महाराज आम्हाला कुठं संत भेटतील. संत भेटू नका द्या, पण कमीत कमी आपले मायबाप जिवंत असतील ना तर 1 कप चहा तरी दिवसात त्यांच्या सोबत प्या. मायबाप कोण आहेत? देवाचीच रूप आहेत. मायबापांचा चेहरा म्हणजे देवाचा चेहरा आहे. मायबापांचं राहणं म्हणजे देवाचं राहणं आहे. साधूची आणि देवाची आपल्यावर कृपा जर करायची असेल तर संधी भेटली ना तर मेल्यानंतर मायबापांना नैवेद्य देऊ नका, पण जिवंतपणी मायबापासोबत 10 मिनिटं गप्पा मारा. संत समागमी धरावी आवडी. साधूकडे जा, मायबापांकडे जा, सारखी ईश्वराची कृपा होईल. पण हा इथला व्यवहार प्रत्येकाला नाही कळत. इथला व्यवहार करण्यासाठी बुद्धीचे वैभव अन्य नो हे तुझे आणि एका केशवराजे सकळ सिद्धी. एका केशवराजाची कृपा होण्यासाठी बुद्धीचं वैभव पाहिजे. आणि बुद्धीच्या वैभवात
व्यवहार गोड पाहिजे, आचरण गोड पाहिजे, वागणं गोड पाहिजे, वाणीची नम्रता पाहिजे, नजरेची शुद्धता पाहिजे, देहाचे विकार जळलेले पाहिजे. ज्याची वाणी शुद्ध आहे ना त्याला कोणत्याही गलीत सोडा तुम्ही, परिस्थिती नादारीची असेल पण रामराम घालणाऱ्यांची संख्या कमी राहत नाही महाराज. व्यवहार चांगला पाहिजे. एकदम बेरड पैसा आहेत याजना दिर आहे ना, गलीमध्ये तेल बी सोड द्या तुम्ही, आणि एक कंट्रोलचं धान्य खाणाऱ्या गरीबालाही सोडा तुम्ही. लोक वेडी नाहीत महाराज. लोक सन्मान करतात पण कोणाचा? लोक आपली परिस्थिती पाहून आपल्याला मानत नाही, आपली मनस्थिती पाहून आपल्याला मानतात. आणि ती मनस्थिती ज्याची चांगली आहे त्याचा व्यवहार इथं चांगला आहे. मग त्याला देव दुरी नाही ना, त्याला संत दुरी नाहीत ना, त्याला मायबापाची सेवा दुरी नाही. आणि हे सूत्र ज्याला कळलं, तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरोनी राहू. जर एखाद्याच्या डोळ्यात काही भ्रम असेल, अपेक्षा असतील, काही अपेक्षा भ्रमाच्या असतील, फक्त हात जोडून प्रार्थना आहे, भ्रम कोणताही राहू द्या, पण वारकऱ्यांचं बोट धरलं का तुमचं आचरण सुधारतं बुवा. वारकऱ्यांचे विचार घरात नांदायला लागलं का जीवन सुधारतं बुवा. वारकऱ्यांचा आशीर्वाद प्राप्त झाला का जीवन मंगलमय होतं. हे सूत्र करण्यासाठी तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरोनी राहू. डोळ्यातलं धूर बाजूला झालं का काय उरतं तर क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू. हे सूत्र कळालं महाराज का देवाजवळ नाही तर आपल्या सद्गुरू जवळ भीक मागताना, मस्तक टेकताना एवढंच करा, मस्तक हे पायावर या वारकरी संतांच्या. हा कार्यक्रम काही सालाबादाप्रमाणे चालणारा नाहीये, हा द्वारदर्शनी कीर्तनाचा कार्यक्रम आहे. या वाघ परिवारात ज्या मायमाऊलीच्या पाठी 8 ते 9 भावांची सावली खंबीरपणे उभी होती, या वाघ परिवारात ज्या मायमाऊलीनं जीवाचं रान केलं आणि संसार फुलवला, फार मोठ्या कुटुंबातनं ही माय आली. पण मुलींसाठी, स्वतःच्या घरच्या माणसासाठी, पोटच्या पोरासाठी सुख असेल दुःख असेल सर्व पोटात घेत असताना आज सर्वांच्या समोर आनंदाने देह पण ठेवत असताना, सर्वांना रामकृष्ण हरी करताना अलगद 8-10 दिवसापासून जी माय निघून गेली, आज त्या जिजाबाईंच्या आठवणीचा जागर आहे. अतिशय पावसाचं वातावरणात कार्यक्रमाची अपेक्षाच नव्हती बुवा होईल असं. पण तुम्हाला सांगू का, जो आत्मा जातो ना त्याने जीवनात काहीतरी सतकर्म केलेलं असतं ना, तर देवाला सुद्धा थांबावं लागतं महाराज काहीतरी. मग आज तोच विचार करा, आज आपल्यालाही तो क्षणोक्षणी विचार करायचा आहे की अशी परिस्थिती आपली जरी आपल्या गेल्यानंतर झाली तर देवाने आपल्यासाठी थांबलं पाहिजे. त्याच्यासाठी तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य आणि घातलिया भय नरका जाणे. कर्म जितकं सुंदर करा, संसार जितका सुंदर करा, का या पांडुरंगाला आपल्याबद्दल कीव वाटली पाहिजे. आणि अतिशय पांडुरंगाने ही आजीबाईंसाठी पावसाचं वातावरण गंभीर शांततेने केल्याबद्दल आज ज्यांच्या धर्मपत्नी 8-10 दिवसापासनं सर्वांचा निरोप घेऊन गेल्यात, राघव गोटूराम वाघ यांच्या धर्मपत्नी जिजाबाई राघव वाघ, या आजी आजोबांचे चिरंजीव पोपट राघव वाघ आणि एकुलता एक मुलगा पोपटदादा. अतिशय बहिणींच्या आशीर्वादाने, पोपटदादांच्या या कुशल मार्गदर्शनाने हा 1 दिवशीचा कीर्तनाचा कार्यक्रम होत असताना मोठ्या मुलीचं नाव जनाबाई साहेबराव मासोडे वरझडीकर. मला वाटतं वरझडीकरच बरेचसे आज मंडळी आलेली आहे. तुम्ही सर्वजण वरझडीकरच आहात, तुम्ही सडगाव आले आहेत. वरझडीहून आलेले सर्व मंडळींचे आभार मानत असताना मंगलबाई कैलास बागले अक्कलपाडा, या अक्कलपाड्याहून ज्या ताई आहेत, ताई तर इथल्याच आहेत पण अक्कलपाड्याला दिल्या. कालही त्यांच्याच कुटुंबात फार मोठा कार्यक्रम होता आणि आजही कधी कधी आमचंही नशीब असं उदयाला येतं की ऋणानुबंध हे गतजन्माचे असतात. ज्या मंगलबाई कैलास बागले आहेत त्यांच्याच माध्यमातून आजची कीर्तनाची ही सेवा दादांनी मला फोन केला. त्यांचे चिरंजीव राजेंद्र कैलास बागले, त्याचबरोबर 3 नंबरच्या कन्या संगीताबाई प्रकाश मासोडे धावडेकर. अतिशय मोठ्या मोठ्या गावांमध्ये
आजी आजोबांनी संबंध पाहून लेकींना देत असताना या कार्यक्रमाला अक्काबाई जयदेव मासुडे, अक्काबाई या चिसवारकर आहेत, पुतणी आहे. अतिशय गुण्या गोविंदाचा हा राघोबाबांचा परिवार. पण या राघोबाबांच्या परिवारात राघोबाबांच्या धर्मपत्नी गेल्यानंतर हा हरिजागराचा कार्यक्रम दिवंगत आत्म्याला स्वर्गात चांगली जागा भेटावी म्हणून अक्कलपाड्याच्या नातवांना आम्हाला आमंत्रित केल्यानंतर या कार्यक्रमाला लागलेलं सौंदर्य आदरणीय परमपूजनीय राधेकृष्ण साऊंड सिस्टीम तामथरे, तामथरेकरांचा साऊंड म्हणजे अतिशय गोड आहे, चांगल्या पद्धतीचा आहे. साऊंडच्या बाबतीत सर्व सेटअपही चांगला आहे. साऊंडच्या बाबतीत तुमची हँडलिंग करण्याची पद्धतही खूप चांगली आहे. आणि साऊंड म्हणजे अतिशय मोठ्या मनाचे आहात तुम्ही. सर्व ठिकाणी चांगला सेटअप आणतात. दिवसेंदिवस पांडुरंग परमात्मा तुमची अशीच प्रगती करत राहो. अतिशय सुंदर. आणि हा कार्यक्रम उद्यापासनं या गावात काहीतरी वेगळं झालं होतं बुवा आणि अविरतपणे आजीची आठवण म्हणून या संपूर्ण वाघ परिवाराने हा कार्यक्रम यूट्यूबच्या माध्यमातून कायम अमरतत्वाला जावं, कायमस्वरूपी आम्हाला दिसायला भेटावं म्हणून आदरणीय आशापुरी यूट्यूब चॅनलचे मालक चंदूदादा हेही अगदी वेळेवर आले. तसं पाहायला गेलं तर मोटरसायकलचा प्रवास वातावरण खराब होतं, पण ऐन वेळेसवर त्यांची सुद्धा उपस्थिती लाभली. त्यांचे सुद्धा आभार. पण जर अजून कोणाचं नाव राहिलं असेल तर तुका म्हणे माझं घडो त्यांची सेवा परी माझ्या दैवा पार. तुका म्हणे माझं घडो त्यांची सेवा परी माझ्या दैवा पार नाही.